रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत कृषी विभागानं पुरेपूर काळजी त्या ठिकाणी घेतलेली आहे. एप्रिलपासून आपण खरीप हंगामाच्या तयारीला ज्यावेळेस लागलो तर भरारी पथकांची स्थापनासुद्धा कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. जवळपास 15 भरारी पथकं जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि ह्या सगळ्या भरारी पथकांना त्यांचे नियमित तालुके न देता क्रॉस पद्धतीनं आपण रँडम पद्धतीनं तालुके नेमून देणार आहोत, जेणेकरून गुणवत्ता जी काही आहे निविष्ठांच्यामधली ती राखली जाईल. आणि याच्यात भरारी पथकांच्याद्वारे आपण टोल फ्री क्रमांकसुद्धा शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देतो आहे. प्रत्येक कृषी सेवा केंद्रांच्या दर्शनी भागामध्ये टोल फ्री क्रमांक लावणं कृषी सेवा केंद्र चालकांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता ज्यावेळेस हंगामामध्ये बफर साठा खूप मागणी वाढून तुटवडा निर्माण होत असतो, याकरता बफरचा पण आपण निर्मितीकरता सुरुवात केलेली आहे. शासन स्तरावरून आपल्या जिल्ह्याकरता 6100 मेट्रिक टनाचा लक्ष्यांक हा युरियाकरता देण्यात आलेला आहे आणि 1000 मेट्रिक टन हा DAP या ग्रेडचा बफर साठा निर्मित करण्याच्या सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार आपण 3 यंत्रणांना हा लक्ष्यांक वाटून दिलेला आहे. शासनाच्या ज्या 3 संस्था आहेत यामध्ये कृषी उद्योग महामंडळ असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ आहे आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, अशा 3 यंत्रणा मिळून 6100 युरियाचा बफर साठा आपण निर्माण करायला घेतलेला आहे. 6100च्या लक्ष्यांकाच्या पैकी साधारणतः 3000 मेट्रिक टन आपला संरक्षित साठा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये राहिलेला बफर साठासुद्धा आपला निर्माण होईल. यामध्ये बफर साठा निर्माण करण्याचं धोरण किंवा तो निर्माण करण्यामागची शासनाचं पॉलिसी एवढीच आहे का पेरणी आपल्याकडं जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात झाल्यानंतर, पिकं 1 महिन्याची झाल्यानंतर वर खत म्हणून आपल्याला युरिया हा मोठ्या प्रमाणावरती लागत असतो. मागणी वाढून पुरवठ्यावरती त्या ठिकाणी ताण येऊ नये, बाजारभाव त्या खताची वाढू नये, काळा बाजार किंवा ज्या काही चुकीच्या प्रवृत्ती आहे त्या बाजारात बळावू नये, याकरता आपण बफर साठा निर्माण करत असतो.